नमस्कार मित्रांनो, आज विषय थोडासा वेगळा आहे. UPSCची एक्झाम मागच्या वर्षी झाली होती. त्यामध्ये एक इकॉनॉमिक्सचा प्रश्न चुकलेला होता की RBIचे इन्कम सोर्स कोणते आणि किती आहेत. त्यामध्ये ऑप्शनच चुकीचे होते. ते ऑप्शन चुकीचे असल्यामुळं काही मुलांचे म्हणजे बऱ्याचपैकी मुलांचे ॲन्सर काही चुकीचे होते, काही बरोबर होते. जर ॲन्सर बरोबर असलं तर 2 मार्कांनी विद्यार्थी पुढं जातो आणि ॲन्सर चुकीचं असलं तर 0.67नी विद्यार्थी मागे येत असतो. तर यामध्ये कित्येक मुलांचं आयुष्य खराब होतं आणि म्हणजे UPSC आज 1 वर्षानंतर रिझल्ट देते. याचं 1 वर्षानंतर उत्तर देते. यानंतर तुम्हाला काय वाटत असेल सांगा बरं? कारण की मुलं पास होऊन पुढे गेलेले. 1 वर्ष काही मुलांचे प्रिलिमचे अटेम्प्ट जातात किंवा मेन्सचे अटेम्प्ट देतात. काही मुलांचं तर घरी जावं लागतं वापस. म्हणजे प्रिपरेशन किती हार्ड असतं तुम्हाला हे समजू शकत असेल. त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या की UPSCनी थोडंसं या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे. थँक्यू.